आपण पाहत आहात जत मराठी न्यूज। गंधर्व नदी सुशोभीकरणाला मुहूर्त कधी? शॉपिंग कॉम्प्लेक्सच्या घोषणेची पूर्तता करा। आमदार पडळकर, नगराध्यक्ष डॉक्टर आरळी यांच्याकडे जतकरांची मागणी। जत शहराच्या मध्यभागातून वाहणाऱ्या पौराणिक गंधर्व नदीचे सुशोभीकरण तसेच ओढापात्रा शेजारी भव्य शॉपिंग कॉम्प्लेक्स उभारण्याच्या घोषणेची पूर्तता कधी होणार, असा सवाल आता जत शहरवासियांकडून उपस्थित केला जात आहे। आमदार गोपीचंद पडळकर आणि नगराध्यक्ष डॉक्टर रवींद्र आरळी यांनी या विषयाकडे गांभीर्याने लक्ष घालून दोन्ही कामांना प्रत्यक्ष सुरुवात करावी अशी मागणी जोर धरत आहे। जत नगर परिषद निवडणुकीदरम्यान आमदार गोपीचंद पडळकर यांनी शहराच्या विकासाच्या दृष्टीने गंधर्व नदीचे पुनरुज्जीवन व सुशोभीकरण करण्याची घोषणा केली होती। याच निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित जाहीर सभेत राज्याचे पर्यटन विकास मंत्री पंकजा मुंडे यांनीही गंधर्व नदीच्या पुनरुज्जीवनासाठी आवश्यक तो निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिल्याचे सांगण्यात आले होते। त्यानंतर जत नगर परिषद निवडणुकीच्या वर्षपूर्ती निमित्त श्री यल्लमादेवी मंदिर परिसरात झालेल्या मेळाव्यात आमदार पडळकर यांनी गंधर्व नदीचे पुनरुज्जीवन करण्याबरोबरच ओढापात्रातील अतिक्रमणे हटवून त्या जागेवर सर्व सुविधांनी युक्त भव्य शॉपिंग कॉम्प्लेक्स उभारण्याची घोषणा केली होती। जत शहराच्या मध्यवर्ती भागातून वाहणारे गंधर्व नदीचे प्राचीन ओढापात्र हे शहराच्या सौंदर्यात भर घालणारे महत्त्वाचे ठिकाण ठरू शकते। नियमानुसार मुख्य ओढापात्रापासून दोन्ही बाजूंना आवश्यक अंतर राखून नदीपात्राचे सुशोभीकरण केल्यास शहराला आकर्षक स्वरूप प्राप्त होण्याबरोबरच पावसाळ्यातील पाण्याचा निचरा आणि पर्यावरणाच्या दृष्टीनेही त्याचा फायदा होऊ शकतो। गंधर्व नदीचे सुशोभीकरण, नदीपात्राची स्वच्छता, परिसराचे नियोजनबद्ध सुशोभीकरण आणि त्यालगत शॉपिंग कॉम्प्लेक्सची उभारणी झाली तर जत शहराच्या विकासाला नवी दिशा मिळण्याची शक्यता आहे। मात्र घोषणा होऊनही प्रत्यक्षात या कामांना अद्याप सुरुवात झालेली नसल्याने शहरवासियांमध्ये याबाबत चर्चा सुरू आहे। आता आमदार गोपीचंद पडळकर आणि नगराध्यक्ष डॉक्टर रवींद्र आरळी यांनी या विषयात पुढाकार घेऊन शासन स्तरावरून जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून घ्यावा आणि गंधर्व नदी सुशोभीकरण व शॉपिंग कॉम्प्लेक्सच्या कामांना प्रत्यक्ष सुरुवात करावी अशी अपेक्षा जतकरांकडून व्यक्त होत आहे। घोषणा नको, आता प्रत्यक्ष कामाचा मुहूर्त कधी, हा सवाल सध्या जत शहरवासियांमध्ये चर्चेचा विषय ठरत असून या दोन्ही महत्त्वाकांक्षी प्रकल्पांकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे। जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।